हॅलो हॅलो. चला स्पीडअप करा. सामना 2 षटकांचा राहील. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. रमेश आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि त्यानंतर पहिला षटक गोलंदाज नंबराची वाडी संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. रमेश रमेशला विनंती करा आपण 6 चेंडू ही लवकरात लवकर संपवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करा. अगदी आपण सुद्धा दोन्ही संघाने लांबचा प्रवास गाठलाय. दोन्ही संघाला विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला होईल स्टार्ट. पहिला बॉल लवर फुल टॉस आडवा पाट्यानं खेळून काढण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत थोडंसं कंबल पद्धतीने पाहायला मिळते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. हो चांगली गुड रनिंग बिडन द विकेट पाहायला मिळाली. 2 धाब्यानं श्री गणेश पाहायला मिळतोय. 2 धावा धावपलिकेवरती आपण पाहतोय. आमच्या डीजी मास्टर झोपले की काय? तर ठीक आहे. सामना चांगला अगदी पाहायला मिळतो शेवटच्या क्षणी क्रॉस लाईन करण्याचा प्रयत्न अगदी जोरदार अपील. पंच सांगतील की ते अपील खेटाळून दिली. नक्कीच मॅच इथे ऑन केली जाते. इथे बक्षीस कुणाला जर लावायचं असेल तर ती कॅश आमच्याकडे जमा करा. आयोजक कमिटीने आम्ही याला सांगितलंय तेव्हाच आम्ही पुढे सांगू इच्छित आहात की प्रत्येकाला मी विनंती करते कॅश पाहिजे. हा क्रिकेट मैदानावरती खेळतोय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या वेळेला चांगली गोलंदाजी टप्पावरती अगदी अचूक नजर ठेवली गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करावा लागली या मॅचमध्ये. सुरुवात केली नंबराची वाडी संघाच्या गोलंदाजानं. फुलटॉस आडवा पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न अगदी तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू उचललाय फेकलाय. सिंगल. दोन षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सलामी बीर मैदानावरती आले नाही या रमेश आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. या 2 फलंदाजाला इथून डाव सावरावा लागेल. इथे थोडासा अगदी तांत्रिक अडचणी या गोलंदाजाला पाहायला मिळाला. अगदी डायरेक्ट थ्रो पकडायचा होता. त्याच्या डोळ्यावरती अगदी लाईटीची किरणं पडली आणि 2 धावा मिळतील. 2 धाब्यानं पहिला षटक संपलाय. टीम मिटिंग मिळणार नाहीये. धाव फलकेवरती धावा जर पाहिल्या 6 धावा तर खेळाडूला थोडीची इंजुरी आहे तर आयोजक चला तर चला आयोजक खेळाडूला जास्त दुखापत असेल तर 12वा खेळाडू मैदानावरती लगेच पाठवणार आम्ही इथून. जास्त दुखापत असेल तर चला चला 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तर चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी श्री मल्लंगड बादल 74-74 अथर्व गणेश चव्हाण यांच्या माध्यमातून या चौकार षटकार हॅट्रिकसाठी 3000 रुपये दिले जातील आणि ती कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाली आहे. तुम्हाला इथे बसण्यासाठी खुर्ची सुद्धा आहे. इथे बसायचं आहे नक्कीच. आणि नाही जर मिळाली तर मग आमची इथे लाईव्हच्या टीमला ती जमा केली जातील की काय. पण त्यांच्या ती संवाद साधू तेव्हा आपण ते बक्षीस घेऊ. अगदी बघा गाव जिंकण्याकरिता काहीतरी बक्षिसाची इथे लईलूट आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी प्रयत्न केले जातात आणि मोठाने फटके देखील त्याला खेळावे लागतील. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धाबा. या षटकामध्ये जर 10 ते 15 बनल्या मॅच शेवटच्या टप्प्याला अगदी चांगली पाहायला मिळेल.
कारण नंबराची वाढी संघाचा विचार केला तर मागचे मॅच अगदी निसटता विजय खेचला होता. अगदी त्या फलंदाजाचा कौतुक करावं लागेल. अगदी गुडघा टेकून त्याने 2 षटकार ठोकले आणि त्या सामन्यामध्ये कलाटणी घेतली. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. श्री मलंगट संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. चला स्पीडअप करा. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पांडुरंग दुसरा षटक घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक. पांडुरंग हा समोरच्या दिशेला लॉंग गॉन मध्ये उडवलाय. चेंडू एका टप्प्यावरती जाईल सीमा पार. 4 धावा मिळतील या बॉलवरती. चांगली सुरुवात मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये. सांगी कोट्यातील अगदी शेवटचा षटक आपण पाहतोय. सुरुवात केली जाते आक्रमणानं. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजा जर विचार केला तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अजयच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. 10 धावा आता धावफलकेवरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. रात्रीचे 3 वाजून 21 मिनिटं घडल्यावरती आपण पाहतोय. यावेळेला स्पर्धा संपुष्टात यायला पाहिजे होती, पण वेळ कुठेतरी थोडासा आज जास्ती खर्च झालाय. मोठा फटका चेंडू हवेमध्ये हा स्वतः गोलंदाज चेंडू खाली चुका करणार नाही या आणि चेंडू मात्र आणि संपुष्टात आला फलंदाज अजय साकेल. चांगली सुरुवात गोलंदाजानं चौकार खाला. तिथून मग कमालीची गोलंदाजी करण्याचा निर्णय. थोडासा चेंडू मागे ठेवला. टप्पामध्ये अचूक नजरेनं चेंडू मैदानावरती त्यानं फेकले. नरेश गांगड यांच्याकडून सुद्धा 3000 चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी. चला स्पीडअप करा. फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बांधल्यानंतर रेडी राहा. अगदी डगआउटमधून अगदी रात्रीच्या थंड वातावरणामध्ये चाललेला क्रिकेटचा सोहळा मैदानाच्या आतमध्ये शांत संयम आणि आज आपण एक सामने पार पडताना आपण पाहतो. चांगली गोलंदाजी सध्या तरी सुरू आहे. वेग पार आहे तिथे हा लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षकांना चेंडूला खेळून दुसऱ्या धाबेचा प्रयत्न थोडीच मैस गोलंदाज पाहायला मिळतोय. चेंडू झेस करायचा होता. व्यवस्थित कनेक्ट करून चेंडू स्टंपला लावायचा होता. फक्त त्यावरती मिळाल्या 2 धाबा. ज्या फलंदाजानं मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला तो फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. नरेश त्यांना अगदी वैयक्तिक चांगला खेळ मैदानावरती साकार होता आणि तोच फलंदाज सध्या तरी मैदानाच्या हातामध्ये पाहायला मिळतोय. सज्ज झाल्या पुन्हा एकदा. लवर फुल टॉस अडपा पट्ट्यानं लॉंग गॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॉर्नरमध्ये चुका जाणवल्या जातात. चेंडू सीमारीच्या पलीकडे. या मलंगड संघाचा धावफलक जर पाहिलं या 4 धाबेनं 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती. हा चेंडू अडवायचा होता. कुठेतरी शेवटच्या क्षणी चुका केल्या आणि चेंडू सीमापार. या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला मोजाव्या लागतील. सामना 2 षटकांचा आहे. धावा ज्या बनवायच्या होत्या त्या बनण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि 2 चेंडूमध्ये किती धावा बनतील? 16 बनल्यात. अद्याप 10 चेंडूमध्ये प्रयत्न चालू आहेत. अगदी बॅटची टॉपाईज घेतली होती. अगदी शिल्प क्षेत्रामध्ये चांगले फील्ड. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. चुकीची फेक या. अगदी खराब फिल्डिंग पाहायला मिळते. जिथे सिंगल होती तिथे डबलमध्ये कन्वर्ट. म्हणजे या चुका तुम्हाला कुठेतरी टाळाव्या लागतील. कारण या चुका आपल्या टीमला अगदी घरच्या रस्त्यानं पाठवू शकतात. पण शेवटचे मॅच इतके इम्पॉर्टंट आहे की आज सुपर पासमध्ये दाखल होण्याचं स्वप्न कुणाचं साकार होईल या तिसऱ्या रजनीमध्ये आज आपण पाहतोय. एका बाजूने आपण पाहिलं चौक परासरितेमधून एक संघ दाखल झाला होता. आज आपण पाहिलं तर नंबराची वाढी तो संघ त्याच्याशी फाईट करत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगल्या पद्धतीने रिलीज झाला डॉटची सबर आणि त्यासोबत जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला. अर्थातच पहिला पूर्वार्ध संपला आणि धावफलकाचा विचार केला तर 18 बनल्यात. येणाऱ्या 12 चेंडू 19 समीकरण. सामना कोण जिंकेल कोण हरेल याकडे प्रेक्षकांच्या लागलेल्या नजरा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. चला लगेच वेटिंग करण्यासाठी मलंगट संघाला मी विनंती करेन.
चला नंबराची वाडी संघ लगेच आपण मैदान सोडायचं आणि सलामीवीर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 18 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 19 धावा म्हणजे 9.50च्या सरासरीनं या धावा बनवाव्या लागतील. त्यासाठी तुम्हाला प्रयत्नाच्या पराकाष्ठा कराव्या लागतील. दोन्ही संघाला सामना जिंकणं तितकाच महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये ताळमेळ बसवावा लागेल गोलंदाजी करत असताना. कारण 18 या बनल्या गेल्यात 19चं समीकरण अगदी उत्तरार्धाला सुरुवात होईल. उत्तरार्धामध्ये ज्या धावा डिफेंड करताना आपण श्री मलंगड संघाला जर पाहिलं तर गोलंदाजीसुद्धा एक चांगली पाहायला मिळते. पण या मॅचमध्ये कशा रीतीने गोलंदाजी होईल हे तितकंच पाहणं गरजेचं ठरेल. कारण समोर संघाचा जर विचार केला तर नंबराची वाडी संघ अगदी बॅटल शेवटपर्यंत चांगलं पाहायला मिळतोय आणि ते बॅटिंग आपल्याला सध्या तरी पाहायला मिळेल का? चला फलंदाज लगेच मैदानावरती झाला. चला नंबराची वाडी संघ आपण सलामीचे प्लेयर लगेच मैदानावरती पाठवा. सहकार्य करा. सहकार्याची अपेक्षा नेहमीच असते कारण तुमच्याकडे वारंवार विनंती करतो आम्ही. कारण आपण सहकार्य केलं तर ही स्पर्धा लवकर संपुष्टात येईल. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राज्य आणि त्याच्या सोबतीनं पांडुरंग या फलंदाजाला आपण पाहतोय. चला सामना स्टार्ट होईल. दोन्ही संघ अगदी एकमेकाच्या विरोधामध्ये अगदी नव्यानं उतरण्याचा प्रयत्न अनेक वेळा आले असतील. पण आज इथे अगदी शेवटची मॅच खेळण्यासाठी त्यांना एक चांगला योग मिळालं आणि त्यासाठी अगदी कोण जिंकणार, कोण हारणार याकडे त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांच्या नजरा लागली असतील. चला स्पीडअप करा. गोलंदाज आपण पाहतोय. सोम हा गोलंदाज. पहिला षटक सोम या गोलंदाजाला अगदी चांगल्या पद्धतीनं फेकावा लागेल. चांगल्या पद्धतीनं रिलीज करावा लागेल. पंचांचा इशारा आला. ग्रीन सिग्नल. सामना स्टार्ट. वेजाच्या दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सामना कोण जिंकणार आणि कोण एका ट्रॉफीचा हक्कदार बनणार यासाठी लढत. 12 चेंडू 19चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरलाय. आपण जर संघ जर पाहिला तर नंबराची वाडी सोम हा गोलंदाज. पहिला बॉल आप ट्राय कर चेंडू टप्पा पडल्यानंतर आपटीबार गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी आत्मविश्वास कमी होतो आपल्यामध्ये. अगदी डॉट चेंडूची एक सांगता पाहायला मिळाली. जशी सुरुवात केली होती मी म्हणेन नंबरावाडी संघाच्या गोलंदाजांना अवघ्या पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केल्या होत्या आणि ती गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळेल का सोम या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि ती सुरुवात पहिल्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते. कारण इथून ही जी गोलंदाजी करायची आहे ती सोमला एक दबाव तंत्राचा वापर करण्याकरिता ही गोलंदाजी पाहायला मिळते. बरोबरचा चेंडू अगदी हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न जरूर होता पण त्या ठिकाणी सिंगलमध्ये प्रयत्न राहिला आणि सिंगलनं फक्त आणि फक्त श्री गणेशा पाहायला मिळतो. टीम नंबराची वाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगली दमदार सुरुवात गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडूवरती फिल्डिंग सजवण्याचा प्रयत्न सामना तितकाच महत्त्वाचा आहे. महत्त्वाच्या सामन्यामध्ये हे करावं लागतं. क्रॉस लाईन फटका अचूक आहे. फटका चांगला आहे. पॉइंट लेग कव्हर केलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ठोकला जातोय. फलंदाज पांडुरंगच्या बॅटमध्ये. पांडुरंगनं मागच्या मॅचमध्ये सुद्धा या फटक्यानं अगदी आपल्या सामन्याला बेजाची कलाटणी दिली होती आणि तोच फटका त्याच्या बॅटमधून
ही पसंतीची शेण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. या झोनमध्ये त्याची फलंदाजी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. कारण सुरुवातीला आला तिथून त्यानं त्याच फटक्याला सुरुवात केली जाते आणि त्या फटक्याची अगदी त्याची एक शैली चांगली पाहायला मिळते आणि याच गतीचे फटके त्याचे पाहायला मिळतात. नक्कीच आपण 12 खेळाडू कुठल्याही पद्धतीने आवाज करू नका. मैदानावरती सामना रंगला जाते. अगदी पंच वळून सांगतात की इट इज बॅट बॉल. खराब चेंडू. प्रेशर, प्रेशर, प्रेशर काय असतो हे मैदानावरती सिद्ध केलं जाते. एक षटकार काढला त्यानंतर गोलंदाजाला थोडासा चेंडू बाहेरच्या दिशेनं फेकायचा होता. पण तो गोलंदाजानं फेकलेला चेंडू लाईनच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. नंतर धाबेनं संघ पुढे सरकलाय 8 या आकड्यावरती. 9 चेंडू आणि 11 धाबीची गरज. सामना अगदी दोन्ही संघांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस लाईन फिल्डर आहे तिकडे चूक केली जाते. चेंडू जाईल एका डबावरती चेंडू सीमा पार 4 धाबेसाठी चूक महत्वाची. इथे अगदी जवळच्या क्षणी हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न जरूर करायचा होता. हा नशिबाचा चौकार मी म्हणेन क्षेत्ररक्षकाच्या अगदी इंका टप्पा घेत असताना चौकार पाहायला मिळाला. मॅच मध्ये कलाटणी घेतली टीम आपण पहिला तर नंबराचे वारी संघ 8 चेंडू 7 हा चौकाराने चित्र बदलले. नंबराची वाडी संघाच्या फलंदाजाची फलंदाजी बोलबाला आज पाहायला मिळतोय. अक्षरशः आज गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजाच्या तालावरती तो गोलंदाजाला नाचवतो. बॅटच्या परफेक्ट मधोमध आला नाही या चेंडू डॉट पाहायला मिळतोय. समीकरण 7 ला 7 7 चेंडू 7 हे समीकरण आज सातत्याने पाहायला मिळते. 5 मध्ये 5 6 मध्ये 6 7 मध्ये 7 हे टार्गेट आजच्या रात्रीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळालं. लो स्कोरिंगचे सामने ह्याच पद्धतीनं पाहायला मिळतात. मागचा मॅच सुद्धा त्याच गतीनं पाहायला मिळाली. 1 मध्ये 3 ची गरज होती. तो सामना देखील जिंकला होता मलंगट संघानं आणि या मॅचमध्ये 7 बॉल आणि 7 धावेची गरज. हा चेंडू डॉट फेकावा लागेल. नाहीतर इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज नाही आहे. सिंगल डबल प्राधान्य देऊन सामना जिंकवता येईल की काय? त्यासाठी प्रयत्न फक्त सिंगलसाठी केले जातात. डबलमध्ये पण प्रयत्न केला जातोय. इथे खराब फेकी, अचूक फेकी आली असती तर कदाचित फलंदाजाला परतावा लागला असता. त्यासोबत मिळतील 2 पंच सांगतील की षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर नंबराच्या वाडी संघ जाऊन पोहोचलाय. 14 या आकड्यावरती येणारी 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 5 धाबेची गरज. सामना दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे. चला स्पीडअप करा. शेवटचा षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू वाचवायचे आहेत 5. यशवंत हा गोलंदाज. यशवंत या गोलंदाजाला इथून चांगली गोलंदाजी करावा लागेल. कारण मॅच जिंकण्याकरिता अगदी शेवटच्या क्षणापर्यंत डॉट चेंडू फेकावा लागतील. कदाचित एका मोठ्या फटकानं मॅचचं अगदी चित्र बदलू शकतं. सामना जिंकू शकतं नंबराची वाडी संघ. पण एखादा विकेट मैदानाच्या बाहेर काढणं तितकंच गरजेचं असेल. कारण सलामीवीराला अजूनही बाद करण्यात यशस्वी ठरला नाही पहिला गोलंदाज. थोडासा मागडा ठरला, 14 खर्च केला. त्यामध्ये थोडासा प्रेशरमध्ये आता दबावामध्ये गोलंदाजावरती प्रेशर बनला जातोय. इथून प्रेशरमध्ये गोलंदाजी करावा लागेल की काय? हे चित्र सध्या पाहायला मिळते. कारण 6 मध्ये 5 मग थोडासा प्रेशर असेल गोलंदाजावरती. पण तिथून चांगले सेट होऊन फलंदाज करत असताना आपण पाहतो स्ट्राईक एंडला राज हा फलंदाज पाहतोय. राजला इथून चांगला खेळ करावा लागेल. कारण सिंगलला सामना जिंकता येतो, पण मोठ्या फटक्याची त्याला जर आवड असेल की सामना जिंकवतो, मग तो प्रयत्न करू शकतो. त्यासाठी प्रयत्न कव्हर पॉइंटमध्ये उडवला क्षेत्ररक्षक पोचलाय लांबवरचा प्रवास. शेवटच्या क्षणी चेंडू मात्र जमिनीला दान. हा मी म्हणेन पुन्हा एकदा चूक पाहायला मिळते. लाजवाब शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं प्रयत्न दाखवले, पण मिळतील 2 धाबा आणि 2 धाब्यानं संघाचा धावफलक 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 3 धाबेची गरज. शेवटच्या सामन्यामध्ये हा आपण समीकरण पाहतोय. 5
चेंडू आणि 3 धाबेची गरज. विजय फटका की डॉट प्रयत्न केला जातोय. पाठच्या मधोमध इथे काय घडलं जाते? पंच इथे काय घडलं जाते? पंच निर्णयाची अपेक्षा असेल. फलंदाज बाद. वेल डिसिजन. नवीन फलंदाज लगेच या मैदानाच्या आतमध्ये. गरज होती धाव घेण्याची तर यष्टिरक्षकाने इतकी चातुर्य दाखवली की फलंदाजाला बाद करायचं. त्याला लगेच फलंदाज या. नवीन फलंदाज पद्माकरला आपण पाहतोय. पद्माकरवरती संपूर्ण जबाबदारी असेल आणि जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल कारण 4 मध्ये 3. 4-3चं समीकरण. एखादा डॉट आणखीन एक एखादा विकेट जर मैदानाच्या बाहेर काढला तर मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल. अजून एक चांगला विकेट जर मैदानाच्या बाहेर काढला तर अजून मॅचमध्ये फकट करताना आपण पाहायला मिळेल. स्त्रिया मुलंगट संघाला आपण पाहणार आहोत कारण मॅच विजेचा निसटता विजय मागच्या मॅचमध्ये त्यांना प्रस्थापित केला आणि या मॅचमध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळेल. अगदी समोर समोर समोरच्या दिशेनं गोलंदाजी वेगवान वेगवान पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. या चांगली मॅच 3 चेंडू 3 सामना होता. कुठे सामना आलाय कुठे एका बॉल मध्ये सामना जिंकेल की काय हे दृष्टिकोनानं आपण पाहत होतो. मॅच गरम झाली. चेंडू जर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये असेल तर धाव मिळणार नाही. या नियमावलीकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा. बॅटची कडा अगदी फाळले क्षेत्रामध्ये अगदी स्लिप क्षेत्रामध्ये थोड्यासा चुका. दुसरा धाबेचा प्रयत्न अगदी तिसऱ्या पंचाची मदत. अगदी तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाते. सामना तितकाच महत्वाचा आहे त्या कारणाने मदत घेणं गरजेचं आहे. फलंदाज सेफ मिळतील 2. फलंदाज सेफ. अगदी एक धाव काय असते ती या बॉलवरती समजली. एक धाबेची किंमत काय असते ती आज आपण क्रिकेट खेळताना शेवटच्या क्षणापर्यंत सामना जातो ना तेव्हा मग त्याची किंमत कळली जाते. आणि आता उरलेलं समीकरण 2 चेंडू आणि एका धाबेची गरज. कंपल्सरी सेसिंग. चला स्पीडअप करा. 2 चेंडू 1 धाव म्हणजे 2 चेंडू डॉट फेकावा लागतील मलंगड संघाला सामना जिंकण्याकरिता. आणि एखादा चेंडू बॅटला टच करून एखादी धाव घेणं तितकीच गरजेचं असेल. टीम नंबराची वाडी संघाला जल्लोष. जल्लोष कुणाचा आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण 2 मध्ये 1 पाहिजे आणि दोन्ही संघाचे खेळाडू पाठीराग्या बसलेले जे होते प्रेक्षक ते उभे झालेत. सामना तितका महत्वाचा पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. जास्त वेळ आपण खर्च करतात. 2 चेंडू आणि 1 धाबेची गरज. सामना कोण जिंकणार? बॅटची कडा शिलीप क्षेत्रामध्ये चूक केली जाते. सामना जिंकला जातो टीम नंबराची वाडी संघ जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. नंबराची वाडी संघ. चला जल्लोष मैदान आपण पिचच्या बाहेर करा. जल्लोष पिचच्या बाहेर करा. नंबराची वाडी संघ आपण पिचच्या बाहेर जल्लोष करा. पिचच्या साईडला जल्लोष करा. अगदी सामना देखील जिंकलाय नंबराची वाडी संघ. एक चांगला परफॉर्मन्स दाखवला श्री मलंगड संघ. तुम्ही सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत चांगला खेळ दाखवला. मॅन ऑफ द मॅच